नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण PDSचा प्रकरण क्रमांक 6 पाहणार आहोत. सायन्सचं प्रकरण क्रमांक 6 आहे, माती आणि मातीचे प्रकार. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात वरच्या थराला माती असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो सर्वात वरचा थर आहे त्याला माती म्हणतो. या मातीत वनस्पती जगतात व मातीतून पाणी व क्षार मुळाद्वारे शोषून घेतात. म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रत्येक सजीवाचे जीवन मातीवर अवलंबून असते. माती ही वाळू, कार्बनी पदार्थ व खनिज पदार्थ यांनी बनलेली असते. तिच्यात थोड्या प्रमाणात पाणी व हवा असते. मातीचे मुख्य 3 थर असतात. मातीचे थर आहेत सुपीक थर. मातीच्या सर्वात वरच्या थराला सुपीक थर म्हणतात. हा थर काही इंच जाडीचा असतो. हा थरातील मातीचा रंग काळसर असतो. ही माती लोम आणि ह्यूमस यांनी बनलेली असते. मुख्यतः वनस्पती या थरात वनस्पती चांगल्या वाढतात. हे लक्षात ठेवा. सुपीक मातीमध्ये वनस्पती चांगल्या वाढतात. मधला थर, सुपीक थराच्या खालच्या थराला मधला थर म्हणतात. या थरामध्ये फुटलेल्या खडकांचे तुकडे आढळून येतात. या थरातील मातीचा रंग लालसर किंवा राखाडी असतो. मोठ्या झाडांची मुळे या थरापर्यंत पोहोचतात. म्हणजे जे खूप अतिशय मोठे मोठे झाड आहेत त्यांचे जे मूळ आहेत ते ह्या भागापर्यंत पोहोचतात. खडक, तिसरा स्तर आहे मातीचा खडक. मधल्या थराच्या खाली असणारा मातीचा तिसरा थर म्हणजेच खडक होय. हा थर मुख्य खडकापासून बनलेला असतो. खडकाच्या वरील भाग थोडा मऊ व छिद्रे असलेला असतो. खडकाचा खालील भाग टणक आणि छिद्र विरहित असतो. मातीचे प्रमुख 3 प्रकार पडतात. ते मातीच्या कणांचा आकार, मातीचा पोत व मातीचा रंग यावर अवलंबून असतात. रेखाडी माती या मातीत मोठ्या आकाराच्या कणांचे म्हणजे वाळूचे प्रमाण जास्त असते व पाणी भरून ठेवण्याची क्षमता खूप कमी असते. पोयटा माती या मातीचे कण वाळूच्या कणापेक्षा लहान व चिकण मातीच्या कणापेक्षा मोठे असतात. या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते. चिकण माती या लहान कणांचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला चिकण माती म्हणतात. या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते. माती ओली असताना जड व चिकट असते. म्हणजेच पहा, सगळ्यात जास्त पाणी कोण धरून ठेवतं असं जर विचारलं तर चिकण माती असं म्हणायचं. मेलेले प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषापासून ह्यूमस तयार होतो. ह्यूमस मातीच्या वरच्या थराला मिसळते व त्यामुळे माती सुपीक बनते. आपल्या बागेतील मातीमध्ये चिकण माती, रेताळ व ह्यूमस असतात. म्हणून त्या मातीस लोम किंवा पोयटा माती म्हणतात. जमिनीची धूप, वारा व पाणी यांच्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील सुपीक माती वाहून नेली जाते. त्याला जमिनीची धूप असे म्हणतात. मातीचे रक्षण, मातीची धूप थांबवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावी. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी पिकांची आलटापालट करावी. आता याच्यावर आधारित काही प्रश्न पाहू. मातीच्या सर्वात वरच्या थराला काय म्हणतात? तर सर्वात वरच्या थराला आपण सुपीक थर असं म्हणतो. मातीच्या थरात फुटलेल्या खडकांचे तुकडे असतील तर त्या मातीला काय म्हणतात? तर त्या मातीला मधला थर असं म्हणतात. खडकाचा कोणता भाग कठीण व छिद्र नसलेला असतो? तो
हा असतो खालचा भाग, सर्वात खालचा भाग खडकाचा. मातीचे एकूण किती प्रकार आहेत? तर मातीचे एकूण 3 प्रकार आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीत पाणी धरून ठेवण्याची जास्त क्षमता असते? तर पाचव्याचं उत्तर हे लोम. लोम मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. खालीलपैकी कशामुळे माती सुपीक व क्षारयुक्त बनते? तर याचं उत्तर होतं ह्युमस. ह्युमसमुळं माती सुपीक आणि क्षारयुक्त बनते. खालीलपैकी कोणामुळे मातीची धूप होते? वारा, पाणी, 1 आणि 2, झाडे. तर धूप जमिनीची ह्या वारा आणि पाणी दोन्हीमुळे होते. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पिकांची आलटापलट केल्याने काय होते? पिकांची आलटापलट केल्यावर मातीची सुपीकता वाढते. मातीची धूप कशामुळे कमी केली जाते? झाडे लावून मातीची धूप कमी केली जाते. त्याच्यानंतर 10 आहे, मातीच्या मोठ्या कणांना काय म्हणतात? मातीच्या मोठ्या कणांना आपण काय म्हणतो? की वाळू म्हणतो. ह्युमस कसे तयार होते? ह्युमस मेलेली पारांनी आणि झाडे कुजल्यामुळे, आंबलेले अन्न कुजल्यामुळे, फळे कुजल्यामुळे, आणि वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मातीच्या धुपेचा सुपीकतेवर काय परिणाम होतो? तर धूप कमी होते, याची सुपीकता कमी होते. काय होते? मातीच्या धुपीमुळे सुपीकता कमी होते, याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर मातीची सुपीक थराची जाडी किती असते? तर याचं उत्तर आहे काही इंच असते. मातीच्या मधल्या थराचा रंग कोणता असतो? तर राखाडी रंग असतो. मातीची धूप म्हणजे काय? मातीची धूप म्हणजे मातीच्या थराची हळूहळू वाहून जाणे. ठीक आहे, वरचा थर जो आहे सुपीक थर, तो हळूहळू वाहून जाणे, त्यालाच मातीची धूप असे म्हणतो. आपण हे शिकलेले. अशा प्रकारे हा पण 6वा धडा संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.